हाय, नमस्कार मंडळी. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मी खूप मस्त मजेत आहे. आणि सोमवारचा शूट आहे. सोमवारी 5 वाजता इकडं व्लॉगिंग करायचं चालू केलं होतं. तर चाललेले हे आवरून बाहेर पडत आहे, कारण आम्ही चाललेलो आहोत दीदीसाठी. आता दीदीच्या घराची वास्तुशांती आहे, तर त्यासाठी छान असं फर्निचर बघायला. तर इकडे मी जिथे सोफा घेतला होता ना, तिकडेच गेलेलो आहोत. तिथे आम्ही 2 वर्षापूर्वी घेतला होता. तर चल म्हटलं, आमच्या इथून जवळ होतं आणि त्या जिजूना सुट्टी होती सोमवारी, त्यामुळं तिकडे गेलेलो आहोत. तर तिकडे छान आता भरपूर व्हरायटी पण आलेल्या आहेत. मी 2 वर्षापूर्वी ते घेतलेला होता. खूप छान आम्हाला मिळाला होता प्राईजला तो सोफा. आणि ही चेअर बघू शकता, इतकी मस्त होती ना, एक नंबर. तर ह्याच्यावरती बसून थोडासा इकडे व्हिडिओ शूट केला. इकडे लाडूला घेऊन बसले होते आणि सोफे वगैरे बघितले. मग त्यांचे हॉलची वगैरे साईज आणि तिला कशा प्रकारे हवा होता ते तिनं म्हणजे फोटोज वगैरे आणले होते. तर हा खूप कलर ट्रेंडिंगला आहे, बघू शकता आता सध्या स्काय ब्लू कलर. आता हे कलर बाकीचे जे आहेत ना, ते आता कोण सध्या घेत नाही, पण हे आता ब्ल्यू वगैरे कलर आले. ब्ल्यू ग्रीन कलर खूप ट्रेंडिंगला आहेत. तर सोमवारचा शूट थोडा ऍड केलेला आहे. व्लॉग आहे मंगळवारचाच. आणि मी द्वारकादासच्या सेलमधून साड्या घेऊन आलेल्या आहेत, त्या तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. किती किती प्राईजला मिळाल्या, कशा मिळाल्या. तर चला, खूप छान छान फर्निचर इकडे बघितलं. तर इकडे आता मी सोमवारचा थोडासा शूट घेतला होता, त्यामुळे तो ऍड केला होता. आणि आता मंगळवारी आपलं माझं डेली रुटीन चालू आहे. आणि मंगळवारचा दिवस खूप माझ्यासाठी पेनफुल ठरलेला आहे, कारण मला जायचं होतं. आता मी सोमवारची जी अपॉइंटमेंट घेतली होती ना, ती कॅन्सल करून मी मंगळवारी जाणार होते. तर स्वराला स्कूलला पाठवली आणि इकडे आदूला घेऊनच गेलेले आहे, कारण पर्यायच नाहीये. आदूला कुठे ठेवणार? इकडे वरती मला दाखवत होती मम्मा बघ, तर तिला म्हटलं बघ, दातांना अशी अशी कीड लागायला चालू होते, त्यामुळे दररोज सकाळी संध्याकाळी ब्रश करायचा. तर चला, आमच्या तर दातांची सगळी वाट लागलेली आहे, पण मुलांचे तरी दात व्यवस्थित आता काळजी घेऊन त्यांची ठेवले पाहिजेत. खूप खूप जबरदस्त दाताच्या ट्रीटमेंटचं पण दुखणं असतं. आणि दात दुखते ना, ते तर एकदम डेंजर असतं. तर चला, इकडे आता गेलेले आहे. आदिरा स्कूलवरून आल्यानंतर गेले होते, त्यामुळे थोडा वेळ बसले आणि झालेले दाताचे ट्रीटमेंट. आतमधलं काय मी शूट घेतला नाही. आणि मला डॉक्टरने आईस्क्रीम खायला सांगितलं होतं आणि जोरातच दुखलं खूपच भयानक, त्यामुळं दुपारी आईस्क्रीम घेऊन आले होते. आणि चहाशिवाय मला काही करमतच नाही. म्हणजे अगदी किती दात जरी काढले काय जरी केले तरी चहा तर लागतोच. तर इकडे संध्याकाळी स्वराला ट्युशनवरून घेऊन आल्या, तर इकडे चहा केलेला आहे. मी जास्त बोलले नव्हते दिवसभर, त्यामुळे स्वरा म्हणत होती मम्मा, तोंडाला अशी तू झीप लावलेली आहेस म्हणत होती, म्हणजे तोंड बंदच. तर चला, चहा वगैरे झाला. आणखीन गाल असा थोडासा माझ्या गालाला सूज वाटत होते. डॉक्टरने सांगितलेलं 2 दिवस आता काही कडक खायचं नाही, पातळच एकदम असं, आणि जास्त गरम पण काही खायचं नाहीये. तर आता इकडे वरण भात केलेलं आहे संध्याकाळी जेवणामध्ये. आणि पुढे आता व्हिडिओजमध्ये तुमच्याबरोबर म्हटलं शेअर करूया, द्वारकादासमध्ये साड्या कितीला आणल्या, कशा आणल्या, काय काय साड्यांचा व्लॉग शेअर करूया. ते आता मी पिकोफॉलला देणार आहे, त्याच्या आधी म्हणजे तुम्हाला दाखवूया. तर चला, इकडे तोंड पण उघडता येत नव्हतं, एवढं डेंजर झालं होतं. तर अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर एवढं दुखत आहे, चेहऱ्याला सूज आलेली आहे. दाढेचं भयानक होतं. म्हणजे ते आता दाढ आहे ना अगदी शेवटची, म्हणजे ते आपण अक्कल दाढ म्हणतो, आणि त्याच्यावरती आता कॅप किंवा रूट कॅनल काहीच करता येत नाही. त्याला काहीच ऑप्शनच नाही कॅप वगैरे बसवायचं, त्यासाठी ती काढूनच टाकावी लागते. त्यामुळे चला, अक्कल दाढ तर काढलेली आहे. आणि एकदा काढलं की तिथला पार्ट गेला, कायमचाच गेलं. ते डेंजर होतं. थोडीशी ती किडली होती, खरं मला त्याच्यात कळ वगैरे काही येत नव्हती, पण त्याच्यामुळे बाकींच्या दातामध्ये कळा घालत होत्या. आणि शेवटी ते आज माझी दाढ काढलेली आहे. त्याच्याबरोबर द्वारकादासमधून आणलेल्या साड्या आपण शेअर करूया. तर मस्त असं लग्नासाठी आता बघू शकता रेडीमेड ब्लाऊज आहे. पहिल्यांदा ब्लाऊज दाखवते, कारण मी ब्लाऊज बघूनच साडी घेतली. ब्लाऊजला सगळं साडीचे पैसे आहेत. एक नंबर ब्लाऊज आहे, एक नंबर. आता इकडे ह्या रूममध्ये बेडरूममध्ये थोडासा लाईट कमी वाटतोय मला, तर सुद्धा आता हे लग्नाच्या वेळेला वेअर केली ना, जबरदस्त दिसणार आहे. मला हाच कलर घ्यायचा होता, मी ठरवूनच गेलं तर ट्रेंडिंगचाच कलर घ्यायचा, पर्पल. तर मस्त असा आता हे मी एका पिशवीमध्ये घालून ठेवले. छान ते पॅकेजिंग पण मस्त असं होतं. तर आता हे सगळं मला अल्टरसाठी, आणि हे एक मी असंच एका शॉपमध्ये, दुसऱ्या वेगळ्या शॉपमध्ये घेतले.
ते पण अल्ट्रासाठी द्यायचं आहे. हे काय माझं ऑनलाईन आहे, तुम्हाला माहितीच आहे, मिशोवरून घेतलेलं आहे. ह्याच्या साईजनं आता हे अल्टर करायचं आहे. हे परफेक्ट बसतं मला, त्यामुळं हे मी द्वारकादासमधल्या सेलमध्ये घेतलेलं साडीचं ब्लाऊज. आणखी साडी पण छान आहे, सॉफ्ट सिल्क आहे, मस्त आहे. हा पदर आहे साडीचा गोल्डनमध्ये. आणि दाखवूया म्हटलं तुम्हाला, साड्या आता पिकोफॉलला द्यायच्या आहेत, त्यामुळं जस्ट आता पिशवीमध्ये ठेवत होते. बघा पर्पल. आता ह्या लाईटला पूर्ण हा कलर वेगळा दिसतोय, मोबाईलमध्ये वेगळा दिसतोय आणि बघताना पूर्णच वेगळा आहे. त्यामुळे आता ह्या ओरिजिनल सनलाईटमध्ये गेल्यानंतरच तुम्हाला दिसेल लग्नाच्या दिवशी कसा कलर आहे. पण मला जसा हवा होता ना तसाच मी घेऊन आलेले, मी ठरवूनच गेलेले. ट्रेंडिंगचा कलर आता सध्या ह्या कलरमध्ये हाच कलर ट्रेंडिंगला आहे, पर्पल म्हणजेच जांभळा. छान असता, एक नंबर. तर साडी पण मस्त आहे. खालची डिझाईन बघू शकता, ही खालची डिझाईन आहे आणि हे वरती असं डिझाईन आहे. मस्त सॉफ्ट सिल्क आणि प्राइस तर एक नंबर, 1200 रुपयाला विथ रेडीमेड ब्लाऊज. त्यामुळं मस्त अशी एकदम फास्टमध्ये शॉपिंग करून आले मी, एकदम फास्टमध्ये. गेले होते कलांजली घ्यायला, पण घेऊन आले. असं नजर पडला आवडला पीस आणि घेऊन आले. नाहीतर आधी मला खूप शॉपिंग करायला वेळ लागत होता, खूप. एका दुकानामध्ये मी 1-2 तास घालवत होते. पण आता नाही, आता मला कसं होते, असं बघता क्षणी आवडेल ती वस्तू मी घेऊन टाकते, जास्त काय वेळ घालवत नाही. तर एक नंबर. आता ब्लाऊज शिवायचं काही टेन्शनच नाही, जबरदस्त. फक्त ब्लाऊजच मला खूप आवडला, डिझाईन वगैरे ब्लाऊजवरची, म्हणून घेतलं. आणखी मग दिदींना पण सांगितलं होतं मी सेलला वगैरे जाणार आहे, म्हणून त्यांनी मला आधीच सांगितलेलं की तू सेलला गेलीस तर आम्हाला पण घे, म्हणजे त्यांना तसं गावाकडून येत नाही ना असं अचानक. त्यामुळे मग हीच साडी सेम, फक्त कलर वेगळे. हा पूर्ण राणी कलर आहे. आता ह्या लाईटला पूर्ण कलर वेगळा दिसतोय, पण मस्त असा राणी कलर आहे. हा तुम्हाला लग्ना दिवशीच वेअर केल्यानंतर दिसेल. ही पण दिदीची साडी आहे, मोठ्या दिदीसाठी घेतली मी. तिचं पण ब्लाऊज सेम टू सेम असं आहे ब्लाऊज, पण ही दिदीसाठी. कारण ती म्हटलेली सेलला गेलीस तर स्वस्त मिळतं तर घेऊन टाक एखादी, म्हणून मग तिला फोन केल्यानंतर तिला पण हा पीस आवडला आणि मग आता हे घेतलेले. सेम डिझाईन ते सगळं आहे, फक्त कलर राणी कलर आहे त्याचा. आणि ही भाऊजेसाठी, हिचं जरा डिझाईन वेगळं आहे. असं पॅकेजिंग होतं बघ, छान असं. आणि हे डिझाईन आमचं झालेलं आहे, हे डोला सिल्कचे डिझाईन आहे ना, छान वेलीचं असं. हे आमचं डिझाईन झालेलं आहे तिघींचं पण, त्यामुळे मी जरा छोट्या बुट्टीमध्ये घेतलं डिझाईन. आणि हे स्नेहलसाठी घेतलं. ती पण म्हटलेली ताई तुम्ही सेलला गेला तर घ्या म्हणून, मग तिला पण पीस आवडला. त्यामुळे आता मी तिघींसाठी आमच्या घेतले. आणि मधल्या दिदीसाठी, म्हणजे ती घेणार आहे, तर तिची वास्तुशांती आली ना, त्यामुळे ती शॉपिंगला जाणारच आहे. तेव्हा ती घेते म्हटली. तिला कलांजली घ्यायची आहे, त्यामुळे ती कलांजली घेणार आहे. तर आम्ही हे आता लग्नासाठी, म्हणजे सेलचा फायदा घेतला आम्ही. लग्नासाठी असं नाही, लग्न वगैरे नसतं तरी सेलला मी जाते दरवर्षी ऑगस्टमध्ये द्वारकादासच्या. आणि तिथं असं काय लग्नासाठीच खास म्हणून नाही, पण सेल होता, त्याच्यामध्ये मी छान असा ऑफरचा फायदा घेतला सेलच्या. ह्या साड्या किती कॉस्टली मिळतात इतर वेळेला त्यांच्या इथे, 1 रुपया कमी करत आहेत असं आहे द्वारकादासमध्ये. सेलला निम्म्या किमतीला ह्या साड्या मिळतात. त्यामुळं आणि लुक फक्त तुम्ही बघा कसा होतोय, जबरदस्त. तर मुलींची शॉपिंग त्या ब्लॉगमध्ये मी दाखवलीच, म्हटलं साड्याच दाखवूया तुमच्याबरोबर शेअर करूया. हॅलो, कशी वाटली साड्या? तर ह्या इथं तुम्हाला कलर पूर्ण चेंज दिसतोय, हा मला बघताना पूर्ण चेंज दिसतोय. तिथं असा लालसर काहीतरी वेगळा डल कलर दिसायला लागलाय मोबाईलमध्ये. बघताना खूप छान, जसा हवा होता तसाच घेऊन आला. एकदम सॉफ्ट सिल्क, आता ह्याची किती छोटं होते बघू शकता हे. त्यामुळे अंगाबरोबर अशी चापून चुपून मस्त बसणार आहे, फुगणारी साडी नाही आहे. आणि प्राईसच्या मानानं एक नंबर. प्राईस 1200 रुपये होती, 1199 रुपये. प्राईसच्या मानानं साडी एक नंबर आहे. कोण म्हणणार पण नाही ही 1200ला साडी. जास्त बोलत नाही, जास्त बोलू नका म्हणून सांगितलं डॉक्टरांनी. त्यामुळं तर सुद्धा मला उद्या हा ब्लॉग तुमच्यावर शेअर करायचाच आहे, म्हणून म्हटलं
करूया. आणि हे हे बघू शकता, ह्याचा डोळा बारीक दिसतोय, इथं थोडीशी सूज आहे. त्यामुळे आज दाढीचं काम करून आलेलं आहे मी. बरेच दिवसाचं माझं पेंडिंग काम होतं, पण ज्याने अक्कल दाढी काढली असणार ना त्यांना चांगलाच मी माझ्याशी रिलेट करत असतील. ते जबरदस्त होते, जबरदस्त. इतकी मुळं घट्ट असतात ना त्याची, असे डॉक्टर एवढं जोरात काढत होते रे बापरे, निघतच नव्हती अक्षरशः. माझं दातांचं कसं आहे, अनुवंशिकता आहे. अनुवंशिकता म्हणजे मी काही गोड, मला चॉकलेट वगैरे तर आता मी अजिबात खात नाही. मला दिलं तरी मी नको म्हणते चॉकलेट, पण आधी खूप खाली होती. आणि माझ्या माझ्या मोठ्या दिदीचे दातांचा प्रॉब्लेम आहे, आणि माझ्या भावाचा आणि मधल्या बहिणीचा एकही दात किडलेला नाही, कारण अनुवंशिकता आहे. आमच्या दोघींचे झालेले आहेत मम्मीसारखं, आणि त्या दोघांचे असे म्हणजे पप्पांसारखे असे. त्यामुळं अनुवंशिकता पण असू शकते. किती जरी त्याला क्लीन केलं, काही केलं तरी थोडंफार आपल्या आई वडिलांचा आपल्यात गुण येतात. तर चला आज दाखवूया म्हणलं तुम्हाला छान द्वारकाधीशमधून आणलेल्या साड्या कशा वाटल्या, प्राईस तुम्हाला जास्त वाटते का या साडीची. आणि हे आता हे प्राईस ठरवण्यापेक्षा तुम्ही लुक करेन ना साडी ते घातल्यानंतर, तेव्हा तुम्हाला कळेल. तर चला, साड्या छान आहेत, एक नंबर. ब्लाऊज पण आहे. लुक तुम्ही लग्नामध्ये बघालच. तर आता थोडीफार लग्नाची तयारी चालू होता करायची, म्हणजे साड्या फिकोफाला द्यायची, ब्लाऊज अल्टर करायचे. आणखी मग केसांना वगैरे आता पाऊस आहे आमच्याकडं, दररोज पाऊस आहे, त्यामुळे मेहंदीचा प्लॅन मी कॅन्सल करणार आहे. मेहंदी लावली तर 4 तास ठेवायला लागणार. आणि हे दाढ काढल्यामुळे मला पूर्ण डोकं माझं तर जडच झाले, म्हणजे डोकं दुखतच होतं दिवसभर, पण मेहंदीमुळे पण खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपलं थोडंसं निशा कलरचा मी ऑप्शन ठेवते कधी कधी तरी, असा इमर्जन्सीला तो अर्धा तास ठेवून धुवून टाकला तरी चालतो. तर चला, अशा प्रकारे होता छान माझा आजचा व्लॉग. तुम्हाला रंकाळ्यावरचा व्लॉग कसा वाटला, आणि ते रंकाळ्याचं मी झोपेतून उठून जो शूट घेतला ना डायरेक्ट, त्याच्या आधी मी थोडासा रंकाळ्याचा मस्त एक व्हिडिओ टाकला होता छोटासा, आणि त्याला सॉन्ग होतं. तर माझा जो पहिला व्हिडिओ लागतो ना थोडासा स्टार्टिंगला, त्याच्यामध्ये एक रंकाळ्याचा व्हिडिओ टाकला होता, आणि त्याला गाणं होतं. आणि त्या व्हिडिओला गाण्यामुळे मला कॉपीराईट आली, त्यामुळे तेवढाच पार्ट मला काढावा लागला, आणि डायरेक्ट मी बोलतानाच कालच्या व्हिडिओमध्ये सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ते तुम्हाला वेगळं वाटलं असणार, पण ते कॉपीराईट आल्यामुळे मला तो पार्ट परत ट्रिम करून व्हिडिओ कंटिन्यू करायला लागला. म्हणजे अपलोड केल्यानंतर कॉपीराईट येते ते समजतं, त्यामुळे ते थोडासा भाग काढल्यामुळे मी तुम्हाला आधी रंकाळ्याचा मस्त व्हिडिओ टाकला होता, गाणं पण छान होतं त्याला. आणि मग डायरेक्ट व्लॉगची सुरुवात केली होती की तुम्ही रंकाळ्याचा व्हिडिओ बघितला काय, रंकाळ्यावरती नवीन विषय झालाय का. तर ते थोडंसं तुमचं कन्फ्युजन झालं असणार की असं काय रंकाळा दाखवला पण नाही, डायरेक्ट रंकाळा बघितला का असं. तर तो व्हिडिओ थोडासा मी ॲड केला होता, थोडीशी क्लिप, आणि त्याला गाणं पण छान होतं ते, म्हणून त्याला मला कॉपीराईट आलं. कॉपीराईट आल्यामुळे मी ते थोडासा तो पार्ट काढून टाकला त्याच्यामधून, आणि डायरेक्ट मग व्हिडिओ चालू केला. तर चला, असं होतं आजचा माझा दिवस. भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता पार्लरचं पण जायला पाहिजे लवकरात लवकर. आता उद्या फक्त थोडंसं ह्याला विश्रांती देऊन परवा पार्लरला जाईन, कारण क्लीनअप वगैरे करणार आहे, त्यामुळे आणि परत तिथं मसाज वगैरे करतात ना, आणि काहीतरी वेगळं व्हायला नको. आता 8 दिवसांनी मला यायला सांगितले दाखवायला. त्या पार्लरला कुठे जाते, काय काय करणार आहे, हा पण व्हिडिओ मी शेअर करेनच. तर चला, नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला साडी कशी वाटली, महाग पडली की स्वस्त पडली, हेही तुम्ही सांगा, कारण मला आवडला पीस मी घेऊन टाकला. सो चला, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये छान असा कोणता तरी वेगळा नवीन विषय घेऊन. सो बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.